पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण 163व्या ओवीचा विचार करूया. यामध्ये मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा. आपल्याला माहिती आहे हा चाललेला जो श्लोक आहे, या श्लोकामधला जो विषय आहे तो विषयच असा आहे की मनुष्य हा भगवंताला भगवंत न समजता या ठिकाणी तो स्वतःला असं समजतो की मी भगवंत माझ्यासारखा सगुण साकार मानव रूपामध्ये जर अवतार घेऊन आहे तर त्याच्याही भावभावना, त्याचेही व्यवहार, त्याचंही चरित्र हे सगळं काही त्याच अनुषंगाने चालतं किंवा त्याची कल्पना मी करतो की मला आवडतं, मला आवडत नाही, मला हे असावं असं वाटतं, असावं असं वाटत नाही, मला राग आला, भगवंतालाही क्रोध येतो वगैरे वगैरे. असं की ज्या सगळ्या भावभावना मानवाच्या आहेत त्याच सगळ्या भावना भगवंताच्या आहेत असं धरून मनुष्य त्याचा विचार करतो. आत्ता काही आपण फार स्पष्टीकरणात जाणार नाही, पण थोडंसं पुढच्या विषयांमध्ये आपण जेव्हा जाऊ पत्रम पुष्पम फलम तो यांच्या इथे, तेव्हा सगुणाची आणि निर्गुणाची जी थोडीशी आपल्याला मीमांसा करावी लागेल. 9वा अध्याय जो आहे तो पूर्ण तत्त्वज्ञान सांगणार आहे. त्यामुळे आत्ता आपण ज्यातून जात आहोत हा सगळा तत्त्वज्ञानाचा भाग आहे. यामध्ये सगुण आहे का निर्गुण आहे का काय धारणा ठेवल्या आहेत वगैरे वगैरे हा विषय नाही. आता ते फक्त प्रत्येक गोष्ट किंवा त्यांच्या दृष्टीने त्यांचा सिद्धांत, ते इथे सिद्धांत पक्ष मांडत आहेत. म्हणजे माऊलींनी परमेश्वराचं किंवा माऊलींनी परब्रह्माचं रूप कसं स्वीकारलं आहे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आचार्य आपापल्या पद्धतीने आपापल्या संप्रदायामध्ये परमेश्वराच्या कोणत्या गुणांवर विशेष भर देतो किंवा त्याचं स्वरूप कसं स्वीकारतो, तर त्याच्या वर्णनाचा भाग आहे. तसा माऊलींनी जे स्वीकारलं आहे ते 9व्या अध्यायामध्ये ते पुन्हा पुन्हा मांडत गेलेले आणि आपल्याला स्पष्ट करतायत. त्या स्पष्टीकरणामध्ये आता ह्या ज्या ओव्या आहेत तर आता आपण विषय म्हटलं तसं की मनुष्य देह धारण करणारा असा भगवंत आहे असं म्हणून त्या लोकांना माझं श्रेष्ठत्व कळत नाही आणि मूढ मनुष्य त्याला 4 माणसांसारखा समजतो. आतापर्यंतचा आपला विचार सगळ्या दृष्टांतांनी आपण 162व्या ओवीपर्यंत सांगितलं आणि सगळे दृष्टांत सुंदर सुंदर दिलेत माऊलींनी आणि दृष्टांतांनी पुन्हा 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 आपल्याला सिद्ध करून दिलं आहे. आता 163व्या ओवीत त्याच दृष्टांतांच्या आधारानेच तोच विषय हा पुढे जातो आणि त्यामुळे तो विषय पुढे नेताना ते इथे म्हणतात की मज सहजाते करीती. विषय तोच आहे, त्याच्याच पुढे आपण चाललो आहे. मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा. म्हणाले मी कसं आहे, मी सहज आहे असं असलो तरी स्वतः नित्यसिद्ध आहे असं असतो तरी काय करतात म्हणाले, माझ्या मूर्ती घडवतात
मला वेगवेगळ्या प्रकाराने निरंतरा ते आवाहिती, जो निरंतर आहे आपल्या तर उपासनेमध्ये, कर्मकांडामध्ये आपण भगवंताला आवाहन करतोच. आणि आता समजा आपल्याला काही देवाचं म्हणायचं आहे तरीसुद्धा आधी एक नमस्कार करून त्याचं स्मरण करून मग ते स्तोत्रमंत्र म्हणायला सुरुवात करतो. ते म्हणाले, अहो मी निरंतर आहे, मला आवाहन करून का तुमच्याजवळ मी येणार आहे, पण तुम्ही आवाहन करता म्हणून माझं आवाहिती. नंतर आव्हानिती विसर्जिती का, आणि मग विसर्जन करतात. झालं की श्रीकृष्ण अर्पणमस्तू म्हटलं की आपली ती विसर्जनाची पद्धत झाली. आरती वगैरे झाल्यानंतर सुद्धा मंत्रपुष्प वगैरे म्हटल्यानंतर नामाचा जय जयकार केला की विसर्जन झालं. एखादं कर्मकांड आहे, व्रतवैकल्य आहे, त्यामध्ये जसं आवाहन करून त्या देवतेला प्रतिष्ठित करून, कारण प्रतिष्ठापना करावी लागते, तिला प्रतिष्ठित करून नंतर त्या देवतेचं विसर्जन करणं. ते विसर्जनाशिवाय चालतच नाही. गणपतीचं सुद्धा विसर्जन करतो. संतांची पूजा असली तरी विसर्जन, गुरुजींना जर घाई असेल तर शॉर्टकट असतो की झाली पूजा की लगेच विसर्जन करून मोकळे. पण त्याचा जो काही पद्धत आहे त्या व्रतवैकल्यांची सांगण्याचा हेतू विसर्जन करतात का करत नाही हा नाही. ते म्हणतात, अरे हे काय आहे, हे केव्हा येतं सांगू का, हे सगळं आपण आता बोलतो, मग हे काय आम्ही करतो ते करायचं नाही का. नाही नाही करायचं. ते आपण म्हटलं ना पुढे त्याचं स्पष्टीकरण घेऊ आपण की तत्वज्ञान कसं पुढं जातं, सगुणाचा विचार कसा केला जातो, भक्तीचा विचार कसा केला जातो, ज्ञानमार्गाचा विचार कसा केला जातो. इथे विचार ज्ञानमार्गाचा आहे, त्यामुळे त्या मार्गाने आपण चाललेलो आहोत. आता त्या दृष्टीने तो विषय पाहायचा. मग ते तिसऱ्या ठिकाणच्या शंका इथे उपस्थित नाही करायच्या. जसं फिजिक्सचा अभ्यास चालू असताना मॅथमॅटिक्सची शंका विचारली तर चालेल का, कारण तो मॅथमॅटिक्स विषय आहे, तिथे तोच विषय असला तरी तो त्या पद्धतीने मांडला जाईल. इथे फिजिक्स त्याच्या पद्धतीने मांडलं जाईल, गणितच आहे पण ते असं मांडलं जाईल. तर त्यामुळे आता इथे जर आपण विचारात घेतलं तर मज सहसा ते करीती, जे मी सहज भावामध्ये आहे, मला काही वेगळा आकार धारण करावा लागत नाही, तरी करीती म्हणजे माझ्या मूर्ती स्थापन करतात, मला रूप देतात, मला ठिकठिकाणी पाहतात. स्वयंभाते प्रतिष्ठिती, स्वयंभ मी नित्यसिद्ध आहे, मी त्यामुळे त्याला प्रतिष्ठिती, त्याची प्रतिष्ठापना करतात. त्यानंतर काय करतात, निरंतरा ते आव्हानिती, मी निरंतर आहे, त्या निरंतराला आवाहन करतात, त्या निरंतराला बोलावतात. असं त्यामुळे निरंतरा त्या आव्हानिती आणि विसर्जिती गा, आणि विसर्जनही करतात. तर त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की मला माझं आव्हान आणि विसर्जन ह्या माध्यमातूनही उपासना केली जाते. मी सर्वदा स्वतः सिद्धू, पुन्हा तसंच की मी स्वतः सिद्ध आहे, मला कुणी वेगळ्यानी, मी माझ्यावर अजून कुणीतरी नाही, जे काय आहे ते मीच मूळ आहे. मी सर्वदा सर्व काळ स्वतः सिद्ध आहे, मला मी आता सिद्ध आहे उद्या सिद्ध नाही असं नाही, मी सर्वदा सिद्ध आहे. तो की बाळ तरुण वृद्धू मज एक रूपा संबंधू जाणीती ऐसे. पण अशा मला बालरूपात, बालकृष्णाच्या रूपात उपासना करायची, भगवद्गीता सांगणारा कृष्ण म्हणून उपासना करायची. जगन्नाथाचं तर आपल्याला माहीतच आहे की त्यांचा मृत्यू सुद्धा धरलेला आहे. इथपर्यंत देवाची उपासना करताना गोष्टी केल्या, बाळ तरुण वृद्ध त्यांचं नाश पावणं, मग पुन्हा येणं, मग ती पहिली मूर्ती विसर्जित करणं, मग दुसरा मूर्ती निर्माण करणं. 60 वर्षांनी हे सगळं फार मोठ्या प्रमाणात जगन्नाथाच्या इथे जगन्नाथपुरीला केलं जातं. एक एक उपासना त्यांनी सांगितली की आपल्याकडे सुद्धा बालकृष्णाची उपासना वेगळ्या पद्धतीने केली जाते. आता कृष्ण म्हणून उपासना करताना सुद्धा त्याला किती बालभावाने सांभाळलं जातं. म्हणजे इथे त्याची आवश्यकता आहे असं नाही बोलण्याची, पण आपल्या ओघात सांगायचंच तर मी सांगेन तुम्हाला की आमच्या मलकापूरच्या इथे एक डॉक्टर होत्या, त्यांचं हॉस्पिटल होतं, तर त्या बाईंची उपासना कृष्णाची होती, ती बालकृष्णाची. म्हणजे किती सगळं पाळणा बेळणा सगळं त्याला, आणि त्याच्या झोपवणं करणं, त्याला दूध देणं, त्याच्या दुधाच्या वेळा, त्या स्वतः गायनेकॉलॉजिस्ट, त्यांचं हॉस्पिटल, आणि ते सगळं त्या अगदी त्या वेळा सगळ्या सांभाळायच्या. भूक लागली का रे, अमुक झालं का रे, तुला खेळायचं आहे का, अमुक तमुक, अगदी लहान मूल जसं वाढवलं जातं तसं वाढवत होत्या. एकदा असं झालं, त्यांना एक केस रात्रीची आली आणि त्या गावाला ओलांडून पुढं जावं लागलं, नदीला ओलांडून. इतका नदीला पूर आला होता की त्या काही तिकडून येऊ शकल्या नाही. त्या जाणार होत्या
वेळ लागेल, समजा पेशंट म्हणजे प्रायमी होती त्यामुळे एखादा वेळ खाईल तर डिलिव्हरी लवकर व्हायची नाही, तर म्हणून त्या सांगून गेल्या होत्या आपल्या भाच्याला की तू आज इथे राहा आणि कृष्णाच्या सगळ्या दुधाच्या वेळा सांभाळ असं सांगून गेल्या होत्या. मग तर तो म्हणाला ठीक आहे, त्याने नाही कसं याच्या कसल्या वेळा आणि याला काय दूध पाजवायची. तर त्यांनी ते संध्याकाळी वगैरे तिने सांगितलं होतं, त्या बाई होत्या त्यांच्या, त्या बाईंनी ते काम केलं. रात्री त्या घरी गेल्या. हा मुलगा होता आणि त्याला ते रात्री भूक लागली कृष्णाला. ह्यानी काही ते दूध पाहिलं नाही, ते कुठे दूध दिसलं नाही. आला की तो याच्याजवळ, मला दूध दे बरं. बापरे. हो, तो म्हणाला की ह्याला आता मी कुठून दूध देऊ. तो म्हणाला जाऊन बाजारातून घेऊन ये, सकाळ झाली आता माझं दूध आण. आणि तिथे आवरला आणि पळत सुटला, बाजारात गेला. आणि बाजारात गेल्यानंतर त्यांनी ते दूध घेतलं विकत आणि घरी आला. अंधार होता आणि त्यांच्याकडे गाई म्हशी होत्या, मिळालं दूध वगैरे. आणि खेडेगावातनं 4ला वगैरे जाग सुरू होते आणि सगळे चालू राहतं. तर त्या दूध आणून घरी आला आणि त्याला ते दूध पाजलं. आणि नंतर ते उजाडल्यावर त्यांनी पाहिलं आणि लोकांनी सांगितलं की कुणी बाहेर जाऊ नका, कारण इलेक्ट्रिकचा खांब पडलाय आणि पाण्यातून शॉक येतोय, तर लोक मरतील. हा त्याच्यातूनच जाऊन दूध घेऊन आला. बापरे. हो, मग तो इतका घाबरला. तो म्हणाला हा कृष्ण म्हणजे खराच आहे. हो, म्हणजे त्यांनी ते त्याची प्रचिती दिली. त्या बाईंचा जी भावना आहे त्या भावनेचा त्याला आविष्कार सांगायचा हेतू असा की हे बरोबर का चूक हा विषय नाहीच आहे. इथे फक्त त्यांना तत्वतः सांगायचं आहे की मला अशा वेगवेगळ्या भावानी बघूच नका हो. आणि म्हणून ते सांगतात की माझं एकरूपा संबंध जाणती जे, की माझ्या ठिकाणी ह्या सगळ्या स्थिती आहेत, म्हणजे वृद्धावस्था, तारुण्यावस्था वगैरे. आणि म्हणून म्हणाले मी जो असा आहे अशा माझ्या यांचा संबंध माझ्यासारख्याला, मी एकरूप असताना, स्वतः सिद्ध असताना, या कोणत्याही अवस्था मला बाधू शकणार नसतानाही हे अशा प्रकारे जाणतात. तर सांगायचा हेतू असा की एकरूपता माझ्या ठिकाणी आहे. मी असं कुठे वेगवेगळी रूपं धारण करत नाही. अशा ह्याच्यामध्ये तुम्ही मला जे जाणता आहात वेगळ्या रूपाने असं जाणू नका. माझं मूलभूत स्वरूप समजून घ्या. माझं अद्वैताशी तुझे. मी आता प्रत्येक वेळी तेच बोलायचं आपल्याला कारण नाही. मी अद्वैतानी म्हणजे अद्वैत भावानी एकरूप आहे किंवा माझ्यामध्ये मी अखंडच आहे, एकरसच आहे. त्याला दुजे म्हणजे तुम्ही द्वैत लावून देता. माझं अकर्ता यासी काजे, मी अकर्ता आहे तरी मी कर्तव्य करतो, मी कर्म करतो, मी जगाचा आहे, मी ब्रह्मांडाचा नायक आहे, अनंत कोटी ब्रह्मांडांना मी चालवतो वगैरे वगैरे जे काही म्हटलं जातं असं काही नाही. मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणते. मी अभोक्ता आहे, मी काही न खाणारा, काही न उपभोगणारा असा असून सुद्धा म्हणाले. देवाची उपासना करताना लोक म्हणतात, आमची आई तर नेहमी म्हणायची, व्यंकटेश आमचं कुलदैवत असल्यामुळे ती नेहमी म्हणायची भोक्ता श्रीनिवास आहे तो. हां, तर त्याला 1 अन् 2 पक्वानं करून नाही चालणार. कुठलाही सण असला तरी तिची किमान 3-4 पक्वानं असायची. ती म्हणायची त्याला 1 पक्वानं एवढासा स्वयंपाक शक्य नाही. 2-3 भाज्या आणि हे कोशिंबिरी. त्याला म्हणजे थोडक्यात काही ते त्यांनी म्हटलंय तसं की तो उपभोग घेणारा आहे असं समजून ती भक्ती केली जाते. माझं अकुळाचे कुळवाणी ती. मला कोणती कुळ परंपरा आहे तरी मला कुलं लावतात. हा यादवांच्या कुळामध्ये जन्माला आला आहे, हा राम सूर्यवंशी आहे वगैरे. मज नित्याचेनी निधने शिणती. तर आपण मगाशी म्हणालो तसं की हा अवतार संपवतो. अवतार सोडून प्रभू रामचंद्र निघून गेले सरयू नदीमध्ये. भगवान श्रीकृष्ण अवतार संपवून निघून गेले. मग ह्याचं दुःख करतात, त्याचं अत्यंत दुःख होतं. मज सर्वांतरा ते कल्पिती, मी सर्वांतर्यामी आहे, सगळ्यांच्या अंतरात मीच बसलेलो आहे. पण म्हणाले कल्पना अशी करतात की हा शत्रू आहे, हा मित्र आहे. कुठला शत्रू कुठला मित्र, सगळा मीच तर आहे. तर त्याच्यात काय असायचं आहे. तर त्यामुळे मी स्वानंदाभिरामू तया माझा अनेका सुखांचा कामू. मी स्वानंदामध्ये रमणार म्हणजे आत्मक्रीडा आहे, आत्मरती आहे, आत्मप्रेम आहे. माझ्याच ठिकाणी मी रमलेलो आहे. मला माझ्या रमण्याकरता बाहेर जावं लागत नाही. आपण जसं व्यवहारामध्ये म्हणतो
की दिवसेंदिवस समाज बदलत चालला आहे. आपल्या घरातली माणसं कमी होत चालली आहेत. आपली परिस्थिती बदलत चालली आहे. असं असताना एक शिकून घ्यावंच लागेल माणसाला की दुसऱ्यावर अवलंबून राहून माझी करमणूक किंवा माझं आयुष्य चालेल नाही. मला माझ्यातच रमायचं आहे. कारण तसा तो जसा माझ्यात रमलेला आहे तसं आपण व्यवहारात म्हणतो ना, नाही मला काही लागत नाही, मी माझ्या ठिकाणी रमते, मला कोणाची गरज आहे नाही, मला 8 दिवस कोणी भेटलं नाही तरी मला काही वाटत नाही असं. तर ते म्हणतात की तसा मी स्वानंदाभिरामू, जे स्वतःच्या ठिकाणी आनंदामध्ये मी रममाण झालेला असताना मला अनेक सुखांचा कामू, मला अनेक सुखांची अपेक्षा किंवा अनेक सुखं मला प्राप्त व्हावीत किंवा अनेक सुखं मला द्यावीत किंवा मी ती उपभोगतो असा म्हणाले एक समज भक्त करून घेतो. अवघाची मी असे समूह, मी सगळ्यांच्याकरता समान आहे की म्हणती एकदेशी, तरीसुद्धा मला एका दिशेने, एकदेशी म्हणजे एका भूमिकेतून व्यवहार करणारा असंच. तेव्हा मी सगळ्यांच्याकरता सारखा आहे. तिथे अर्जुनही मला तसाच आहे, दुर्योधनही मला तसाच आहे. परंतु लोकांना असं वाटतं नाही, ह्यांचं प्रेम थेट पांडवांकडे कौरवांकडे नाही आहे अशा अर्थाने असा मी नाही आहे. मी सगळ्या ठिकाणी सारखाच आहे. मी आत्मा एक चराचरी, सर्व चराचरामध्ये जड आणि अजडामध्ये मीच भरून राहिलेला आहे. म्हणती एकाचा काही पक्ष करी, तरीसुद्धा लोक असं म्हणतात की हा एकाच्या बाजूनी राहतो, त्याचा कैवारी आहे. आणि कोपोनी एका ते मारी हेची वाढविती. आणि मला कुणाचा तरी क्रोध येतो, जसं मी शिशुपालाचा वध आहे किंवा अशा सगळ्या गोष्टी ज्या घडतात, त्या इतक्यांचे वध केले, तर त्या सर्व गोष्टींच्यामध्ये हेची वाढविती अशीच माझी प्रसिद्धी करतात की मला एक आवडतो, मला एक आवडत नाही, मी एकाच्या जवळ जातो दुसऱ्याच्या जवळ जात नाही वगैरे. किंबहुना ऐसे समस्त हे जे मनुष्य धर्म प्राकृत, काय सांगू म्हणाले आता ह्याच्यापेक्षा, असे जे सगळे मनुष्याच्या ठिकाणी प्रकृतीमुळे निसर्गामुळे आलेले जे धर्म आहेत, तयाची नावं मी ऐसे विपरीत ज्ञान तयाचे, ते सगळे धर्म माझ्या ठाई कल्पितात आणि मला अडचणीत म्हणजे माझ्या मूळ रूपापासून ते दूर जातात. आणि म्हणून म्हणाले जवा आकारू एक पुढा देखिती तवा हा देव. आणि त्याच्या पुढे आता आणखी शेवटाला आले सांगताना, तर ते म्हणाले की माझी एक मूर्ती जवा आकारू एक पुढा देखती, जे आपल्या डोळ्यासमोर एक भगवंताची मूर्ती पाहतात, तवा हा देव येणे भावे भजती. आणि त्याला बघून म्हणतात हे माझं रूप आहे. म्हणजे आता मला कृष्ण आवडतो, दुसरं म्हणतो नाही मला राम आवडतो. म्हणजे कृष्णाची मूर्ती ठेवून मी भजणार आहे, रामाची मूर्ती ठेवून दुसरा भजणार आहे, पण तरीसुद्धा अगदी त्या भावाने भजतात. राम रामाच्या भावाने भजतात, कृष्ण कृष्णाच्या भावाने भजतात. तसे समर्थांना रामच, येथे उभा का रामा मनमोहन मेघश्यामा. त्यांना अगदी असं वाटलं कुठे गेले तुझे धनुष्यबाण, असा कसा इथे राहिलास पंढरपुरामध्ये कमरेवर हात ठेवून, म्हणजे मी तुला असं बघूच शकत नाही. मला कृष्णरूपातही मी तुला, तुलसीदासांचं पण आपण तो विषय नको घ्यायला, पण कथा आहेत त्यांची तुलसीदासांची सुद्धा, अरे तू इथे असा कसा, मला हे रूपच मान्य नाही, मी फक्त तुझं रामरूपच मान्य करू शकतो. ते म्हणाले हा काय प्रकार आहे इथे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते मग तोची बिघडली या टाकीती नाही, म्हणतं याला इतका जीव त्याच्यावर टाकतात. असं असून सुद्धा जर का ते मूर्तीमध्ये काही छेद आला, भंगली, काही खराब झाली, काही असं झालं, काही कारणाने तिचं थोडंसं व्यंग निर्माण झालं, तर त्या मूर्तीचं विसर्जन करून टाकतात. जिला ते सोडायला तयार नसतात ती तिचंच विसर्जन करून मोकळे होतात. माते येणे येणे प्रकारे माझ्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आणती मनुष्य ऐसेनी आकारे. जाणतात मला कोणत्या रूपामध्ये, मनुष्याच्या आकारानेच जाणत राहतात. म्हणजे जे मनुष्याच्या बाबतीत त्यांना वाटतं तेच माझ्या बाबतीत. नाहीतरी आताच्या सगळ्या लेखकांचं कवित्व काय आहे, मनुष्याला काय वाटतं त्याच्याहीपेक्षा यांना काय वाटतं ते त्याईनी ते त्याचा विचार करतात. म्हणजे हा मनुष्य म्हणून जन्माला आला इथपर्यंत सुद्धा आम्ही मान्य करू की मर्त्यावतार मर्त्य शिक्षण, की भगवंतांनी मर्त्यावतार घेतलेला आहे, तर तो मर्त्यांना शिक्षण देतोय. ते शिक्षण देण्याकरता तो एक एक गोष्ट करून दाखवतोय. पण हे लेखक म्हणजे त्याच्या पलीकडचे, यांच्या मनातच हे ठरवतात त्यांनी काय करायचं ते आणि काय केलं, मग तो कसा चुकीचा आहे तो कसा बरोबर आहे. म्हणून ज्ञानचे ते अंधारे ज्ञानासी करी. म्हणून त्यांचं हे जे अज्ञान आहे तेच अज्ञान म्हणाले इथे अंधार म्हणजे ज्ञानाला लोपवून टाक.
कारण विचाराची भूमिका जेव्हा चुकलेली असते तेव्हा त्यांच्याकडे या चुकीच्या भूमिकेमधून ते ज्ञानाला पारखे होतात आणि अज्ञानातच राहतात, बिचाऱ्यानं उपासना करत राहतात, त्याचा काही उपयोग होत नाही. थोडक्यात त्यांना असं म्हणायचंय. मोघाशा मोघ कर्माणू मोघ ज्ञाना विचेतसहा राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः. तर ते म्हणाले की मोघाशा अशी जे लोक आहेत ना, जे विवेकशून्य आहेत, विचेतसहा असे विवेकशून्य जे लोक आहेत ते काय आहेत? मोघाशा, त्यांच्या सगळ्या आशा फुकट आहेत. मोघ आपण अमोघ म्हणतो ना, हे शस्त्र अमोघ आहे, तसं त्याच्या विरुद्धचा शब्द आला मोघ, की हे सगळं फुकट आहे आणि अमोघ म्हणजे कधी फुकटच जाणार नाही असं. तर म्हणाले मोघाशा मोघ कर्माणू, म्हणाले त्यांची सगळी कर्मसुद्धा फुकट आहेत, उगीच काहीतरी करत राहतात, धावपळ करतात आणि म्हणाले हे अनुष्ठान करते पारायण कर, त्याचा करून काही उपयोग नाही. म्हणाले त्याचं कारण असं की मोघ ज्ञाना, त्यांचं ज्ञानही फुकट आहे, काही विषयाचं ज्ञान मिळवून, कारण त्यांना भूमिकाच नाही आहे, त्यांना अधिष्ठानच नाही आहे, त्यांच्या विचारांना पायाच नाही आहे. का नाही आणि कसा नाही आहे? तर राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनी श्रिताः. म्हणाले राक्षसीम आसुरी म्हणजे राक्षसी प्रवृत्ती किंवा आसुरी भूमिका कशा करता म्हणाली ती भूमिका निर्माण होते? कारण हे विवेकशून्य लोक या राक्षसी आणि आसुरी अशा मोहमयी प्रकृतीवरती अवलंबून राहतात. म्हणजे प्रकृती सगळी आसुरीन मोहमयी नाही आहे. म्हणजे राक्षसीम आसुरीम चैव, ती राक्षसी आसुरी प्रकृती म्हणजे कोणती? की जी तमोगुणाने आवृत्त आहे, अज्ञानाने आवृत्त आहे, आणि तीनही गुण आहेतच ना. जे प्रकृती जेव्हा निर्माण झाली त्यावेळी सत्वरजतम तीनही गुण आहेत. त्यातला जो हा मोहमय असा अज्ञानाचा किंवा तमाचा जो गुण आहे त्याच्यावरच ते अवलंबून राहतात आणि तसे अवलंबून राहतात म्हणूनच या प्रकारे विचार करतात. हा वरचा विषय संपलाय. आता भगवंतांनी पुढच्या श्लोकाकडे येऊन आता विषय वेगळ्या प्रकाराने सांगायला लागले. त्यांना हे ठसवायचं आहे ना, त्यामुळे वेगवेगळ्या श्लोकाच्या माध्यमातून ते सांगतायत. या लागी जन्मलेची ते मोघ जैसे वर्षीये वीण मेघ का मृगजळाचे तरंग दुरुनीची पहावे. ते म्हणाले याच्याकरता सांगतो ते जे जन्माला आलेत त्यांचं आयुष्यच फुकट आहे, काही त्याचा उपयोग नाही. म्हणाले त्याच्याकरता लगेच दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे पावसाळा सोडून एरवी जेव्हा आकाशामध्ये मेघ भरलेले असतात ते पांढरे मेघ काय कामाचे? ते काही वर्षाव करू शकत नाही. त्यामुळे ते जसे फुकटच आहेत, ते जसे व्यर्थ आहेत, तसे का मृगजळाचे तरंग. आपल्याला आता इथे मला माहीत नाही आपल्या पुण्यात फार, पण जिथे खूप उष्णता असते तिथे मृगजळ फार पटकन दिसतं आणि थोड्या अंतरावर दिसतं. म्हणजे एकदा इकडे पण दिसतं, इकडे म्हणजे एका ठिकाणी जर आपण उभे राहिलो ना तर आपल्या चारी बाजूनी मृगजळ तयार झालेली असते. इतकं ते मृगजळ तिथे खूप, मी औरंगाबादला आमच्या शाळेच्या इथे खूपच आम्ही पाहिलेले आहेत मृगजळ, एका वेळी 2-2, 3-3. तसं ते म्हणाले की मृगजळाचे तरंग म्हणजे मृगजळावरती लाटा आल्या. आता या लाटा येणं काय, पाणी कुठे, ते आहे कुठे, त्याला स्थान काही, तर तरी पण ते दुरून पाहिलेलं असतं तर ते तसंच दिसतं मृगजळ. अथवा कोल्हेरीचे आसीवार, ते आसीवार कसे आहेत? कोल्हेरीचे म्हणजे मातीचे बनवलेले जे घोडस्वार आहेत, असे घोडेस्वार काय कामाचे आहेत वास्तविक पाहता? ना तरी ओडंबरीचे अलंकार, गारुड करणे, दुसऱ्याच्या नजरबंदीचा खेळ आहे तो. आपल्याकडे त्यांनी ते बरोबर काय आहे त्याची विद्या वापरली असेल तर तो म्हणेल तसंच दिसायला लागतं. समोरची वस्तू काही नसली, ती खापराचा तुकडा असला तरी तो अलंकार म्हणता येतो, कारण तो तसाच दिसायला लागतो. तो दृष्टीभ्रम झालेला असतो त्याच्यामुळे. तर म्हणाले त्याच्यामुळे होतं कसं? ना तरी ओडंबरीचे अलंकार, जे गारुड विद्या जी आहे आमच्यावरती मोह घालणारी, त्या गारुड विद्येने निर्माण केलेले जे अलंकार आहे ते काय अलंकार थोडेच आहेत. म्हणाली की गंधर्व नगरीचे आवार आभासती का. नाहीतर आकाशामध्ये खूप ढग आलेले आहेत पावसाळ्याच्या ह्याच्यात आणि असे त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. आपण साधारण मृग नक्षत्राच्या आसपास बघतो ढग इकडून तिकडे प्रवास करत असतात. हळूहळू आपण पाहिलं तर पुढे ते आपापल्या ठिकाणी स्थिर होत जातात. पण पहिल्यांदा ते सगळे ढग यायला लागतात त्यावेळी त्या ढगांचे वेगवेगळे आकार आणि त्यांचं ते फिरणं आपल्याला जाणवतं.
तर ते म्हणाले असं आहे की गंधर्व नगरी त्याला म्हटलंय की जणू काही एखादं नगर निर्माण व्हावं, असे वेगवेगळे आकार निर्माण होतात. त्याच नगराच्या आकारामध्ये एखादं गावकूस किंवा एखादी जशी भिंत बांधावी एखाद्या गावाची, अशा प्रकारे त्याच्यावरती आम्हाला, किंवा त्याचं आवार असं म्हटलं तर मातीचं गावकूस म्हणा किंवा मातीचं एखादी भव्य असं आतमध्ये जाण्याकरताचं प्रवेशद्वार म्हणा, असे कोणतेही आकार घेत होते. आणि जे आकार घेतं ते आकार आम्हाला भासवतात किंवा ते आकार आम्हाला हे करतात, वेगवेगळ्या प्रकारांनी आम्हाला ते आकार फसवतात. तर तसे म्हणाले आभासती का, आम्हाला त्यांचे आभास होतात. ज्यांनी जी कल्पना करावी ती आकाशामध्ये. सावरी वाढीन सरळा, आले कुणी निवडुंगा अर्थ घेतला आहे, पण सावर हे पण एक झाड आहे. तर त्यांना ती सावरी म्हणायची असेल तर सावरीची झाडं आहेत. हां, तर त्या सावरीच्या झाडांच्या इथ्या त्या सावरी सरळ जरी वाढल्या, अगदी सरळ 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 वाढत गेल्या, तरीसुद्धा वरी फळ ना आतू पोकळा, वरून फळाचा आकार म्हणावा तर वरूनही फळ नसतं आणि आतूनही पोकळ असतं. त्यामुळे निवडुंग सुद्धा अर्थ घेतला तरी काही बिघडत नाही. निवडुंगाची फणी दिसते आपल्याला, पण निवडुंगाच्या फणीच्या आत गर नसतं. म्हणजे आपण कोरफड पाहतो, तो कोरफडीच्या आत गर भरलेला असतो. निवडुंगाला वरती काटे दिसतात आणि नुसत्या दोन पट्ट्या असल्यासारखं उघडलं तर ते आतमध्ये काही नसतं. तर म्हणून म्हणाले वर ना ते फळ आहे आणि ना आतून काही गर आहे, पोकळच आहे आतूनही. का स्तना झाले गळा शेळी आहे जैसे, किंवा शेळीला असणारं जे गलोल आहे ते त्याला अजागळ म्हणतात. आपल्या मराठीत त्याचा शब्द वेगळ्या तऱ्हेने रूढ झाला, पण ते अजा म्हणजे शेळी आहे, तिचा तो गळ त्या बकऱ्याचा. तर तो जो गळ आहे तर त्याचा काही उपयोग नाही त्याला, ते उगीच आपलं लटकणं आहे त्याच्या, आणि त्याला त्याचं ओझं वाण आहे. तैसे मूर्खाचे तयाजी आले आणि धिक कर्म तयांचे निपजले, जैसे सावरी फळं आले. त्याचप्रमाणे म्हणाले लक्षात घ्या की मूर्खांचं तयाजी आले, तसं मूर्खांचं जीवन आहे, काही उपयोग नाही, काय करतात ना काय नाही. आणि धिक कर्म तयांचे निपज, आणि जे काही कामं करतात किंवा जे काही कर्म करतात ते तरी काही शहाणपणाने करतात असं थोडंच आहे. काय त्यांच्या मनास येईल ते करत राहतात. आता आपण पाहतोय राजकारणामध्ये आताची तर परिस्थिती भयंकर कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या प्रकाराने व्यवहार करावा, काय म्हणावं अशा व्यवहार करणाऱ्या माणसाला. आज तुम्ही राजकारण खेळायचं म्हणून काही करत असाल तो भाग सोडून द्या, पण एकूणच तुमचा व्यवहार माणूस म्हणून तुम्ही जन्माला आला, ते पुढे राजकारण वगैरे विषय पुढचे झाले, पण तुम्हाला हे सगळं कसं काय जमतं, आवडतं, पटतं, हा सगळा मूर्खपणाच आहे. हे सगळं अज्ञानच आहे की यातून आपण काही साधू, म्हणजे राजकारण साधू, पैसा मिळवू, प्रसिद्धी मिळवू, स्वार्थ, पण हे सगळं खरं म्हणजे साधलं जात नाही. त्याच्या पुढे आपण बोलायचं तर व्यवहाराच्या पातळीवरती सुद्धा खोटं काही फार काळ टिकत नाही, त्याला शेवटी अंत लवकरच आहे. आणि त्यामुळे ते म्हणाले हे काही अर्थ नाही. आणि ते कसं आहे, निष्फळ, त्यांना आता फक्त निष्फळ एवढ्या विषयावर भर द्यायचा आहे. आपण जसं आता इकडे इकडे बोललो की याला काही अर्थ नाही, हे काही आयुष्याला उपयोगाला आहेत, हा विषय त्यांना नको इथे. त्यांना एकच विषय हवा आहे की तो म्हणजे असा की मनुष्य अज्ञानाने मला वेडवाकडं काही समजेल, मनुष्य अज्ञानाने माझ्यावरती काही विपरीत असेल लक्षणांचे आरोप करी, गुणांचे आरोप करी, तर म्हणाले याला काही अर्थ नाही आहे, ते टिकणारं नाही आहे. कसं व्यर्थ आहे, जैसे सावरी फळं आले. पुन्हा वरचंच घेतलंय की आपण निवडुंगा धरला तर निवडुंग किंवा सावरी धरली तर सावरी, त्याला जसं फळ येऊन त्याचा काही उपयोग होत नाही, तसं घेपे ना दिजे, म्हणजे ना त्याची देवाणघेवाण करता येते ना काही, ना देता येतं ना घेता येतं असं. मग जे काही ते पढीन नले, ते मरकटे नारळ तोडिले. आता म्हणाले हे जे मूर्ख आहेत ते काही शिकतात, ते शिकतात तर ते शिक्षण कसं असतं तर म्हणाले एखादा नारळ फोडल्यासारखं असतं. नारळ आपटून फोडावात असतं. काय मिळालं त्या नारळ आपटून फोडण्यामध्ये, काही सगळं पाणी गेलं तर नारळ वेडावाकडा झाला, सगळं निघून गेलं, नारळ तर पढीन. मग जे काही ते पढीन नले, ते मरकटे नारळ तोडले, म्हणजे माकडांनी नारळ फोडावा आणि तो कसाही वेडावाकडा व्हावा आणि म्हणजे त्याचे छेद व्हावेत आणि तो कोणत्याही उपयोगाचा राहू नये, असा मरकटे म्हटला शब्द मुद्दाम घेतला की फोडणारा नारळाला म्हणजे तोडणारा कोण आहे, नारळ फोडणारा कोण,
माकड आहे. माकडाच्या हातातनं त्याचा काही उपयोगाला येईल का? तो नारळच राहायचा नाही कोणत्याही स्थितीमध्ये. का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे, किंवा ज्याला बिलकुल दृष्टी नाही अशा दृष्टीहीनाच्या पुढे जर मोती, सुंदर अगदी बसरा मोती ठेवले तरी सुद्धा काय उपयोग आहे? त्याला त्याचा काही उपयोग नाही. तसं या मूर्खाच्या सगळ्या विद्येपुढे, त्याच्या वर्तनापुढे, त्याच्या विचारापुढे काही अर्थ नाही. तो जे करतो ते सगळं निष्फळच आहे. ते कोणतंही उपयोगाला येणारं नाही. किंबहुना तयांची शास्त्रे, ते आपलं आपलं एक शास्त्र. आता आपण बघतो ना, आजचा शब्द परवलीचा म्हणजे नॅरेटिव्ह सेट करतात. हां, हे त्यांनी मूर्खांनी केलेलं, सेट केलेलं नॅरेटिव्हच आहे त्यांचं शास्त्र. म्हणजे असं म्हणाले त्यांची ती शास्त्र आहेत. ती शास्त्र कैशी आहेत? जैसी कुमारी हाती दिधली शस्त्रे. जसं एखादी लहान बालिका आहे आणि तिच्या हातामध्ये अवजड अवजड शस्त्र नेऊन दिली, काय करणार आहे ती त्या शस्त्रांचं? तर म्हणाले का अशौच्या मंत्रे बीजे कथिली. बीजमंत्र आहेत, अत्यंत प्रभावी आहेत. असे बीजमंत्र जर कुणाला सांगितले तर जे अशौच्य, म्हणजे ज्याच्या ठिकाणी शुचिता नाही असा मनुष्य आहे. आणि मंत्रशास्त्राकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट काही असेल तर आचारशुद्धी त्याला पाहिजेच आहे. विचारशुद्धी तर हवीच आहे, उच्चारशुद्धी हवीच आहे. पण शुचिता हा एक शब्द वापरला त्याकरता त्यांनी, की त्यांच्या ठिकाणी शुचिताच नाही, कोणतीच शुचिता नाही आहे. साधन शुचिता नाही, काहीच नाही. तुम्ही जी साधनं वापरता, जे नाहीतरी आपल्याकडे सगळं देवाच्या साधं पूजेला जरी बसलं तरी षोडशोपचार पूजेला बसताना आपण म्हणतोच, त्याच्यावरती पाणी प्रोक्षण करून हे सगळं शुद्ध करून घेतलं. म्हणजे ही धारणा आहे की त्याला शुची केलं आहे. सगळे दोष आहेत ना, कुठे पडलेलं असतं, कुठे उचललेलं असतं, कुठे फवारे मारलेले असतात, कुठे कुणाचे हात लागलेले असतात, कुठे माती लागलेली असते, कुठे काही घाण लागते. सगळंच काही कळतं असं नाही, सगळंच दिसतं असं नाही. ते त्यामुळे त्याची सगळी जी अशौच त्याच्यामध्ये जे असेल तर ते त्याची शुचिता करून घेणं हा त्यातला भाग आहे. ते म्हणाले अशौच्या मंत्रे, ते जे अशौच आहे त्याच्या ठिकाणी एखादा बीजमंत्र सांगायला गेला तो कसा फलित होईल? असा कोणी मनुष्य आहे त्याला भगवंतांनी रामनाम, म्हणजे आपल्या संतांनी म्हणू आपण, की त्याची परवानगी देऊन टाकली आहे की अखंड रामाचं नाव घे, कितीही दोष असले तरी असू दे. ही जी नामं आहे त्याचा उच्चार करत राहिलास तर तुला काही दोष बाधणार नाही, तर तुला कशाची बाधा होणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे जे म्हटलं आहे की का अशौच्या मंत्रे बीजे कथिली. आता याच्या पुढे किंबहुना तयांची शास्त्र, नाही चुकून झालं, तैसे ज्ञान जात तया, आणि जे काही आचरिले गा धनंजया, ते अवघेची गेले वाया जे चित्तहीन. ज्यांचं अंतःकरण आहे चंचल, चित्तहीन म्हणजे मनामध्ये प्रति क्षणाला विचार बदलत राहत. प्रत्येकाचंच मन चंचल आहेच आहे. इथे अर्जुनाने सुद्धा हात टेकलेत आणि भगवंताला सांगायला लागले चंचल मी मन कृष्ण. तर तो सांगतोच आहे की नाही, मी सांगतो माझ्या मनाची चंचलता. पण एखाद्या गोष्टीकरता चंचल असणं आणि इतकं आयुष्यात मिळवणाऱ्या अर्जुनाने म्हणणं यात फार फरक आहे. आणि ज्याचं चित्त माकडासारखं चंचल आहे, हे आम्ही सामान्य माणसं अशीच आहोत की आज एक मनात आलं, पुढच्या क्षणाला दुसरं मनात आलं. एक दिवस काय, एक तासभर सुद्धा तो विचार टिकत नाही की लगेच उलटे सुलटे उलटे सुलटे विचार त्याच्यामध्ये सुरू होत जातात. म्हणजे जे चंचल, जे चित्त असं आहे की जे चंचल आहे ते आघवेची गेले वाया. ते वाया जातं, फुकट जातं. काय फुकट जातं? त्याचं तैसे ज्ञान जात तया, आणि जे काही आचरिले गा. फुकट कोणाचं जाणार आहे? त्यांनी जे ज्ञान मिळवलं आहे ते. आता म्हणजे जास्त नाही पण काही वेळा मोठी मोठी माणसंसुद्धा चित्ताची चंचलता कशी त्यांनाही भ्रमित करते. नावं दोघांचीही सांगत नाही मी, पण दोघंही खूप मोठे महाराष्ट्राच्या पातळीवरती आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी तज्ज्ञ आणि असे अधिकारी वगैरे. पण एकाने दुसऱ्यांना विचारलं की काय हो मला सांगा तुम्ही की खरंच परमेश्वर असतो का? म्हणजे जो आज परमेश्वराच्या मार्गामध्ये लोकांना घडवतो आहे त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये हे राहावं म्हणजे केवढं मोठं अज्ञान आहे. एखाद्या सामान्य मनुष्याची श्रद्धा सुद्धा दृढमूल्य असते. तो शेंडी तुटो की पारंबी तुटो, तो म्हणतो माझं श्रद्धा कधी पालटणार नाही, जे होईल ते होईल.
भगवंत जे दाखवील ते दाखवील. ते काय माझ्या दुर्दैवाचे दशावतार आहेत, त्याला लोकांनी काय केलंय नाही का. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरिले गा धनंजया. इथे जे ज्ञान प्राप्त केले शिकवणाऱ्यांनी चांगलंच शिकवलंय, पण ह्यांची तरकटी बुद्धी आहे. आता आपण कितीतरी पाहतो समाजामध्ये, नाव घ्यायचं नाही, पण सोशलिस्टांनी प्रत्येक चांगल्या गोष्टीचं आणि धार्मिक आणि ज्याला सुसंस्कृत अशा गोष्टी म्हणून समाजाने स्वीकारलेल्या आहेत, त्या सगळ्या सुसंस्कारांना त्यांनी बाद केले आणि प्रत्येकाची खिल्ली उडवली. आणि हे जे करणं आहे म्हणजे ज्ञान त्यांना मिळालंच होतं ना, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना ज्ञातच आहेत. आणि तरीसुद्धा तुम्हाला त्याची खिल्ली उडवावीशी वाटली किंवा तुम्ही उडवलीत. म्हणजे त्यांनी सांगितलं की यांच्या हातामध्ये पडलेलं जे ज्ञान आहे तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरिले का. आता त्यांनी आचरण केलं, सगळंच काय वाईट केलं का? नाही. काही ना काहीतरी समाजाकरता केलं असेल, काही आपल्या कुटुंबाकरता केलं असेल, कशानं कशाकरता तरी काही जरी चांगलं केलं. उपयोग काय? त्या करण्याच्या मागे जर कुठल्याही प्रकारची एक चांगली भूमिकाच नसेल, ज्ञानच नसेल, हे भगवंताला आता इथे एका मर्यादित दृष्टांत आहे म्हणून त्या मर्यादेत आपण ज्ञान म्हणू की जे ज्ञान तुम्ही मिळवलं, ज्या विषयाचं मिळवलं, त्या ज्ञानाचा लाभ करून घेण्याऐवजी तुम्ही ते विपरीतच जे प्रकारांनी लोकांच्या समोर जर आणायला लागलात आणि त्याचा विपर्यास करायला लागलात, तर काय करणार? ते ज्ञान कोणाच्या कामाचं? ते तुमच्याही कामाचं नाही आहे. आणि ते तुम्हाला फुकट. तसंच तुमचा आचार प्रत्येक गोष्टीमध्ये असं केलं तर काय होतं? मग काहीही बोललेले आहेत लोक. देवताच्या मूर्तीच उखडली तर काय होतं, देवताच्या वरती काही विटंबनाच केली तर काय होतं, इथपासून काही हे बोलण्याची काही गरज नाही. कारण तुम्ही जे आचरण करता आहात, जे हे जे काही बोलता आहात त्या बोलण्यामध्ये त्यांनी काय फरक पडतो? सगळीकडे देवच आहे ना, सगळं चांगलं वाईट त्याच्यातच आहे ना, मग काय फरक पडतो? अहो मग काही फरकच जर पडत नाही तर मग चांगलंच करा ना, मग वाईट कशाला करता? म्हणजे ही जी तरकट बुद्धी आहे, जी माणसाची कुठल्याही प्रकारच्या विनाशाकडे किंवा विकृतीकडे जाणारी, ती विकृतीच आहे. चांगलं न वाटणं किंवा चांगल्याचा विचार न येणं ही विकृती आहे. कारण तुम्ही ईश्वर माना की न माना, परंतु तुम्ही तुमचा व्यवहार जरी विचारात घेतला तरी तुम्ही जेव्हा वाकडा 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 विचार करत जाल किंवा विपरीत विचार करत जाल, तुमचं आयुष्य बदलत जातं, तुमचा व्यवहार बदलत जातो. मग हा बदललेला व्यवहार तुम्हाला काही सुख नाही देऊ शकत. म्हणजे साधी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी जो दृष्टांत घेतलाय तो दृष्टांत काय अगदी लगेच भगवंताला नेऊन भिडवलाय असं नाही. त्या त्या मर्यादेत तो दृष्टांत मांडलाय त्यांनी. म्हणून त्यांनी सांगितलं की इथे जे जे काही आचरले गा धनंजया ते आघवेची गेले वाया, जे चित्तही नमी नेहमी. जी उदाहरण सांगते की माझ्याच नातेवाईकांचं खूप चांगले, खूप काही खर्च करणारे, खूप काही समाजामध्ये गरज पडली की काही करून दाखवणारे, तर त्यांनी असंच जेव्हा आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी पाहिलं की आपल्या जवळपासची लोक जी संघाचं काम करणारी आहेत ते सगळ्यांना तुरुंगात टाकलंय. या घराची परिस्थिती ते अवघड आहे, सगळं हे पुढे चालवणंही अवघड आहे. तर त्याबरोबर त्यांनी ठरवलं की जो काही पैसा आहे आपल्याला शक्य आहे तो सारखा तिथे देत राहायचा. आणि मग असं 18 महिने त्यांनी देण्याचं काम त्या काळामध्ये अगदी व्यवस्थित मनापासून केलं. आणि त्या काम करत होते तेव्हा तर लोक त्यांना त्यांचे आभार मानून सांगतच होते, त्यांच्याबद्दलचं कृतज्ञतेची भावना व्यक्तच करत होते. पण नंतर एकदा आणीबाणी संपली आणि मग संघाची मोठी मंडळी वगैरे असं घेऊन लोक त्यांच्याकडे भेटण्याकरता म्हणून गेले. त्यांना म्हणाले तुम्ही खूप मोठं काम केलं आणि आमच्या स्वयंसेवकांना खरी मदत झाली. असे जे आपल्यासारखे लोक होते त्यांच्यामुळे तो सगळा काळ निघून गेला वगैरे, जे काही त्यांना सांगायचं होतं त्याप्रमाणे ते त्यांना सांगत होते. त्यामुळे अहो काही त्याचा विचार करू नका, काय एवढं म्हणायचं आहे, माझ्याकडे येऊन थँक्स म्हणायचं आहे. अहो म्हणले मी हे पैसे घोड्यावर लावतो, ते आता तुमच्यावर लावलं झालं. मोघाशा मोघ करू एवढं करून सगळं फुकट गेलं. तुमची भावना काही नाही, तुमची भावना माणूस आणि घोडा एकच आहे झाली ना. घोड्यावर पैसे लावून आनंद मिळवता, तर आता घोड्यावर पैसे न लावता तुमच्यावर पैसे लावून आनंद मिळवला. धन्य आहे की नाही. म्हणजे ही जे त्यांना म्हणायचं आहे ना
जे काही आचरण हा, हा. ते सगळं काय झालं, फुकट गेलं ना. ते आघावेची गेले वाया जे चित्तहीन, यांचं चित्त असं चंचल आहे की त्यांना आता काय आहे, एकदा घोड्यावर आहे, एकदा माणसावर आहे. उद्या आता ते उचलून घोड्यावर जाणार आहे. म्हणजे माणसावर पैसे खर्च केल्यावर आता मला आनंद मिळतो हे कळल्यावर माझ्या रेसेस सुटतील का किंवा सुटल्या आहेत का, तर नाही. मी पुन्हा रेसेस खेळणारच आहे, रेसमध्ये पैसे लावणारच आहे. असो, तर त्यांचं म्हणणं असं की असं चंचल चित्त आहे. चित्ताच्या सगळ्या शेड्स घेतले, त्याच्या सगळ्या छटा घेतल्या वेगवेगळ्या प्रकारे, आणि त्याप्रमाणे ते मर्यादित स्वरूपातले दृष्टांत घेतले. पै तमोगुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठावोची पुसी निशाचरी. आता आणखीन वेगळं घेतलं. आता प्रत्यक्ष तमोगुण घेतला की ते पै तमोगुणाची राक्षसी, तमोगुण हाच जणू राक्षस आहे. असं त्याची राक्षसी म्हणजे ती राक्षसी आहे. तर जे सद्बुद्धी ते ग्रासी, ती राक्षसी आमच्या सद्बुद्धीला ग्रासते. आता आपण जे बोललो तेच की रेस काय माणूस काय, आता हे सद्बुद्धीलाच ग्रासते. कारण तुम्ही चांगल्या हातीने दिलात ना, एवढे पैसे लोकांच्या मदती करता दिलं, काय केलं, घालवलं फुकट. कारण का, तर तुमचं तमोगुणच आहे. तो त्या ठिकाणी विवेकाचा ठावोची पुसी, पुसून टाकते, नष्ट करते. विवेक संपवूनच टाक. तर आता कसं आहे की माणसं भेटायला आली आहेत आपल्याला, बोलताना तरी गप्प बसावं, तुम्हाला काही वाटू दे. नाही हो, नाही असं काही नाही आहे. जे शक्य होतं ते केलं. लोक पुष्कळ करतात, मला शक्य आहे तेवढं मी केलं, असं का आपण म्हणतात. संपला ना विषय, ते नाही. त्यामुळे का विवेकाचा ठावोची पुसे संपूर्ण मिटूनच जातो. विवेकाचा ठावोची पुसी निशाचरी ही कोण आहे, तर रात्रीच्या वेळी आकाशामध्ये संचार करणारी, निशा म्हणजे रात्र, रात्रीच्या वेळी संचार, चरी म्हणजे चरण करणारी, आकाशामध्ये फिरणारी अशी जी राक्षस ती निशाचरी आहे, ती काय करते म्हणाले की आमच्या बुद्धीचा विवेक नष्ट करून टाकते. तर ती अशी जशी आकाशात संचार करते, आकाशातला संचार म्हणजे सगळं पोकळ आहे ना, म्हणजे आकाश असं काही पकडून ठेवण्यासारखं नाही. तसं बुद्धीमध्ये आम्ही काही विचार, काही धारणा, काही तत्व, काही भूमिका धरून ठेवलेल्या आहेत. त्या कशालाच ती स्पर्श करत नाही. ती अशी मुक्त विहार करते. हा जो विवेकहीन विचार आहे, त्या विचाराला स्पर्श कशाचाच नाही आहे. तुम्ही जे काही चांगलं धरलंय त्याचा स्पर्शच नाही आहे. ती हे प्रकृती वरपडे झाले म्हणून चिंतेचेनी कपोले गेले वरी तामसियेची ये पडिले मुखा माझी. ती प्रकृती वरपडे झाले म्हणाले. ही जी प्रकृती आहे ती वरपडे म्हणजे आधी. आता ती म्हणजे कोण, ते लोक. ती प्रकृती वरपडे झाले. ते काय झाले, प्रकृतीच्या अधीन गेले. प्रकृतीच्या अधीन म्हणजे प्रकृतीच्या अधीनता वरती कोणत्या शब्दाने सांगितली, तमोगुणाने. ते म्हणाले प्रकृती कशाची बनली आहे, सत्व, रज आणि तमानी. त्यात ते रजतमात आहेतच कुठे न, किंवा रज आणि सत्वात आहेतच, पण तरी सुद्धा आता विशेषता किंवा विशेष रूपाने कुणाच्या अधीन आहे, तमोगुणाच्या. कारण वर त्यांनी आपल्याला आधी तो विषय मांडलाय, त्याच्या पुढे ही ओवी घेतली. आणि ते म्हणाले अशा ह्या तमानी जास्त प्रभावी असलेल्या अशा ह्या प्रकृतीच्या ठिकाणी ते अधीन झाल्यामुळे काय झालं म्हणाले, म्हणून चिंतेचेनी कपोले गेले. मग आता ह्याच्या अधीन झालं की चिंता लागली डोक्याला मागे, कशाची काय जे काय विचार करायचे त्याप्रमाणे चालू राहतं. आणि खरं सांगायचं तर उलटम पलटम करणाऱ्याला चिंता असतेच, पण त्याला काय समाधानच नसतं. कारण हे आता काहीतरी उलटसुलट केलं तर पुढच्या क्षणी काय उलटसुलट बोलायचं आहे, त्याच्याकरता पुन्हा आहेच तयारी. आणि त्याच्याकरता पुन्हा डोक्याला व्यायाम आहेच आहे, एक्सरसाइज त्याला द्यायचंच आहे. म्हणून म्हणाले तो ती जी चिंता मनाला व्यापून राहते ती कुठे बसते. आता एक छोटंसं हे घेतलंय त्यांनी की जशी काही गालफडात बसून राहते, तसं एखादा तंबाखूचे गालफडात ठेवून देतो, तसं ही चिंता नावाची गोष्ट आपली गालफडात ठेवलेली आहे आणि सातत्याने चालू आहे. चघळणं चालू आहे. ती गालफडात ठेवणे आणि वरी तामसियेची पडिले मुखा माझी. आता नुसती तोंडात गालफडात ती तंबाखू ठेवून नाही भागलं. हा म्हणाले पुरताच्या पुरता
कुणाच्या मुखात जाऊन पडलाय तर तामसी याचे पडिले. हं. जी तामसी वृत्ती आहे तिला स्त्री माना, तिला राक्षसी माना, तिला निशाचरी माना, शब्द काही द्या तिला, पण ती तामसी आहे. त्या तामसी वृत्तीमध्ये तुम्ही जाऊन पडलात. म्हणजे आधी चिंता सुरू झाली की आता हे सगळं कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करायचं. कारण शेवटी आपण आता म्हटलं तसं एक नॅरेटिव्ह सेट केला हं. की त्याच्या अनुषंगाने काय काय वाईट वागत जायचं ते ठरवावंच लागतं. एकदा ते ठरवत चाललो की ठरवताना एक ठरवण्याची म्हणून काही चिंता असते, पण तेवढ्यात भागत नाही. आता इतक्या वाईटाला प्रवृत्त होतो की तो साक्षात त्या अज्ञानामध्येच जाऊन उडी घेतो. हं. मग तो जेव्हा अशी वेळासारखी उडी घेतो तेव्हा जो सद्बुद्धीचा मनुष्य आहे तर आमच्या मोदीजींसारखा त्याचा बरोबर फायदा घेतो. सगळा त्यांचा गेम त्यांच्यावर उलटवून टाकतो. ते पागल होऊन ते डोक्यात पुन्हा चक्रम भ्रमती मस्तके फिरायला लागतात चक्र त्यांच्या डोक्यामध्ये. की अरे बापरे बापरे हे काय हे काय.